गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. श्रीरामकथारूपी यज्ञामध्ये तिसऱ्या दोह्यापर्यंत आपण भावार्थ मागच्या भागामध्ये पाहिला. आता या भागामध्ये तिथून पुढं मागच्या भागापर्यंत संत संगतीची महती गोस्वामी तुलसीदासजींनी सांगितली. संतांना वंदन केलं. आता गोस्वामीजी असंत म्हणजे खल किंवा दुष्ट लोकांनाही त्याच भावनेनं चांगल्या भावनेनं वंदन करतायत. गोस्वामीजी पुढे म्हणतायत, बहुरी बंदी खल गणसती भाई जे बिनु काज दाहिने उबाये. बहुरी बंदी खल गणसती भाई म्हणजे मी खल म्हणजे दुष्ट, दुष्टांना चांगल्या भावनेनं वंदन करतो. आता हे दुष्ट कसे असतात? जे विनाकारण आपलं जे चांगलं करणारे आहेत, आपलं हित करणारे आहेत, त्यांचं सुद्धा अहित करणारे हे दुष्ट असतात. म्हणजे जे आपल्याशी चांगलं वागतात, आपल्याविषयी चांगला विचार करतात, आपलं काहीतरी कल्याण व्हावं असं ज्यांना वाटतं त्यांच्याशीच ते प्रतिकूल वागतात, त्यांच्याशीच ते प्रतिकूल वर्तन करतात. आपल्याला चांगलं सांगणारे त्या दुष्टांना वाटतं की काहीतरी सांगते, उगाच डोक्याच्या मागं खुराक लावते असं त्यांना वाटत असतं. म्हणजे विनाकारणच त्यांच्याशी प्रतिकूल असं वर्तन हे दुष्ट लोक करत असतात. त्यांना खल असं म्हणायचं. त्यांच्या दृष्टीनं दुसऱ्यांच्या हिताची हानी हाच त्यांचा लाभ असतो. परहित हानी लाभ जिनके रे, परहित हानी लाभ जिनके रे, उजरे हरस बिसाद बसे रे. परहित हानी लाभ जिनके रे म्हणजे दुसऱ्याची हानी झाली की त्यांना लाभ झाल्यासारखं वाटतं, दुसऱ्याची हानी झाली की त्यांना चांगलं वाटतं. उजरे हरस म्हणजे दुसऱ्याचा सर्वनाश झाला, दुसऱ्याचं पार उजाडलं की ह्यांना आनंद होतो. दुसऱ्याचा सर्वनाश झाला की हे आनंदी होतात, त्यांना हर्ष होतो. आणि विषाद बसे रे म्हणजे दुसऱ्याचं काहीतरी चांगलं बसायला लागलं की ह्यांना वाईट वाटायला लागतं, ह्यांना दुःख होतं, ह्यांना विषाद वाटतो. दुसऱ्यांचा उत्कर्ष झाला, दुसऱ्यांचं चांगलं झालं की ह्यांना वाईट वाटायला लागतं. अशा जी प्रवृत्तीची लोक समाजामध्ये असतात त्यांना खल असं म्हणायचं किंवा दुष्ट असं म्हणायचं. बहुरी बंदी खल गणसती भाई जे बिनु काज दाहिने उबाई. परहित हानी लाभ जिनके रे, उजरे हरस बिसाद बसे रे. हरिहर जस राखेस राहुसे, हरिहर जस राखेस राहुसे, पर अकाज भट सहस बाहुसे. हरिहर म्हणजे हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शिव. मग या हरिहरांच्या कथा जिथं चाललेल्या असतात. आता या हरिहरांच्या कथा म्हणजे पौर्णिमेच्या चंद्रासारख्या आहेत असं गोस्वामीजी म्हणतात. पौर्णिमेच्या चंद्राला जसा राहू ग्रासतो किंवा राहू जसा चंद्रासाठी ग्रासणारा आहे, चंद्राचं सौंदर्य झाकून टाकणारा आहे, तसं हरिहरांच्या कथा जिथं चालतात
जिथं रामकथा, शिवकथा, भागवत कथा चाललेली असते, अशा कथेमध्ये म्हणजे चांगल्या धर्माच्या गोष्टी जिथं चाललेल्या असतात तिथं विघ्न आणण्याचं काम ही लोक करतात. प्रत्येक गावामध्ये अशी लोक असतातच. कुठंही जा तुम्ही, तुमच्या आजूबाजूला असली लोक तुम्हाला भेटणारच. तुम्ही काही धर्माचं कार्य हातामध्ये घ्या, 4 लोक तरी आडवी पाडणारे असणार. तुम्ही कोणतंही चांगलं काम करायला जा, 4 लोक तुमच्या कामात खोळंबा घालणारच. ही राहू सारखी लोक आहे. गोस्वामीजी या खलांना राहूची उपमा देत आहेत. पौर्णिमेच्या चंद्राला जसा राहू ग्रासतो, पौर्णिमेच्या चंद्राचं सौंदर्य जसा राहू झाकून टाकतो, तसं धर्माच्या गोष्टी जिथं चाललेल्या असतील तिथं विघ्न आणण्याचं काम ही दुष्ट लोक राहू सारखी पुढं होऊन करत असतात. हरिहर जसरा केसरा हुसे, पर आकाश भट सहस बाहुसे. पर आकाश म्हणजे दुसऱ्याचं काम होऊ नये त्यासाठी सहस्त्रबाहू सारखी ही लोक काम करतात. सहस्त्रबाहू सारखे शूर होऊन दुसऱ्याचं काम कसं म्हणजे होणार नाही याच्यासाठी ही लोक प्रयत्न करतात. दुसऱ्याचं हित होऊन देत नाही. पर आकाश भट सहस बाहुसे. दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये तर यांचा हात कुणी पकडूच शकत नाही. आणि दुसऱ्याचे दोष बघणं हाच त्यांचा मुख्य धंदा. जे परदोष लकही सहसा की. दुसऱ्यांचे दोष 1000 डोळ्यांनी बघतात. आता आपण म्हणतो बघा, एक म्हण आहे की स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. कुसळ किती छोटं, मुसळ किती मोठं. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. म्हणजे स्वतः किती भरलेला आहे, स्वतःच्या आतमध्ये किती कचरा आहे, स्वतः किती दुर्गुणानं भरलेला आहे, स्वतः काय करतोय, कसा वागतोय याच्याकडे अजिबात लक्ष नसतं या दुष्टांचं. पण दुसऱ्याचं छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईनं लक्ष असतं. 1000 डोळ्यांनी दुसऱ्यांचे दोष ही लोक बघत असतात. आता दुसऱ्याचे दोष दिसतात का? कारण यांचं चित्तच दोषाने भरलेलं असतं. यांचं चित्तच दुर्गुणांनी, घाणीनं, कचऱ्यानं भरलेलं असतं. म्हणून त्यांना जग सुद्धा तसंच दोषमय दिसत असतं, कचरामय दिसत असतं, घाणीनंच भरलेलं दिसत असतं. जसं अंतरामध्ये असेल, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. जे आतमध्ये असेल स्वभावे, त्याचा स्वभावच आहे, जे आतमध्ये हृदयामध्ये आहे त्याचा स्वभावच आहे बाहेर वाहणं. अंतरीचे वाहे स्वभावे बाहेरी. आतमध्ये चित्तामध्ये जे असेल तेच बाहेर आपल्याला आपल्या दृष्टीला पडत असतं. दृष्टिकोनच खराब असेल तर मग दुसऱ्यामध्ये फक्त दोषच दिसणार. त्याच्यामधलं चांगलं सुद्धा बघता यायला पाहिजे. पण या दुष्टांचं कामच असतं दुसऱ्यांचे दोष पाहणे. पण गोस्वामीजी त्यांनाही वंदन करतायत, कारण त्याला कारण आहे. हे आपले दोष बघतात आणि आपल्याला बिना साबण बिना पाणी धुण्याचं काम करत असतात. आपली निंदा करून करून आपल्याला ते सुधारण्याचं काम करत असतात. आणि मग हे आपल्यासाठी उलट चांगलंच आहे म्हणून दुष्ट आजूबाजूला पाहिजेत. गोड बोलणारे नसले तरी चालतील, पण निंदा करणारे पाहिजे, दोष पाहणारे पाहिजे. कारण हे दोष पाहणारे ते आपले दोष पाहण्यासाठीच त्यांचा जन्म असतो. 10,000 डोळे करून ते आपल्याकडे पाहत असतात आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर ते आपल्याला पकडतात, ते आपली निंदा करतात. मग आपल्याला कळतं आपलं काय चुकतंय. त्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण सुधारणा केल्या आपल्या आयुष्यामध्ये तरी आपलं कल्याण होतं. ते तिथंच राहतात दुसऱ्यांचे दोष काढत 1000 डोळ्यांनी. जे परदोष लकही सहसा की, परहित घृत जिनके मन माखी.
पुढं तूप आणि माशीचं उदाहरण गोस्वामी तुलसीदासजींनी दिले. म्हणजे बघा, आता तूप आहे, चांगलं साजूक तूप आहे आणि तुम्ही खाणार आहे. वाटीत ते तूप तुम्ही घेतले आणि आता तुम्ही खाणार आहे. तेवढ्यात एक माशी उडत उडत येते आणि ते तुपात पडते. आता ते तूप त्या माशीचं खाद्य नसतं. वासामुळं कदाचित किंवा काही तेलकट असेल त्यामुळे कदाचित ती माशी त्याला मोहित होऊन त्या तुपाकडे येते, धावत धावत गडबडीत येते आणि त्या तुपात पडते. म्हणजे ते तूप चांगलं साजूक तूप तुम्ही खाणार असता, माशी त्या तुपात पडते. आता तुम्ही ते तूप खाल का? माशी पडलेलं तुम्ही खाणार नाही, ते टाकून देणार. म्हणजे तुम्ही राहिला उपाशी आणि त्या माशीचा जीव गेला तुपात. माशी काय तुपात पडल्यावर तुम्ही तिला काय अशी बाहेर काढून अलगद धुवून पुसून उडवणार नाही. म्हणजे ती माशी सुद्धा मरते आणि तुम्हालाही उपाशी ठेवते किंवा चांगल्या तुपाचा नाश करते, चांगलं तूप खराब करून टाकते. हा माशीचा गुणधर्म आहे. तसे हे दुष्ट आहेत. दुसऱ्याचं काय चांगलं चाललं की तिथं माशीसारखं येऊन पडायचं आणि त्याचं सगळं खराब करून टाकायचं. हे दुष्टांचं काम आहे. दुसऱ्याचं काम काहीतरी चांगलं, काही धंदा चांगला चालायला लागला, नोकरी चांगली चालायला लागली की याचं आणि माशीसारखं त्याचा धंदा खराब करायचा, त्याच्या नोकरीत काहीतरी व्यत्यय आणायचा, त्याच्याविषयी काहीतरी गावात सांगायचं. एखाद्याचं लग्न ठरायला लागलं की त्याच्याविषयी काहीतरी अफवा उठवायची, त्याचं लग्न मोडून टाकायचं. हे असलेच धंदे ही दुष्ट लोक, खल लोक करत असतात. त्यांना दुसरं काही धंदाच नसतो, काही काम नसतं. दुसऱ्याच्या कसं शिंकायचं चांगल्या ह्याच्यात किंवा दुसऱ्याच्या तुपात कसं पाडायचं आणि त्याचं खराब करायचं, एवढाच धंदा त्यांना लागलेला असतो. परहित घृत जिनके मन माखी, तेज कृशानुरोष महिषेशा. आता अग्नीसारखे तापट असतात, प्रखर असतात. रोष महिषेशा, महिषेश म्हणजे यम. आता यमाला सगळे घाबरतात, कारण यम जाताना रागा नेतो असं म्हणतात मारत. मग त्याच्यासारखा क्रोध यांच्याकडे असतो. उगाचच तापतात, काही कारण नसताना उगाचच कुणाचा राग कुणावर, कुणाचा राग कुणावर, अशी ही लोक काढत राहतात. त्यांना सुद्धा खल असं म्हटलेलं आहे. जे प्रखर असतात, एकाचा राग दुसऱ्यावर काढतात, उगाचच राग करतात, ही लोक खलच म्हटली जातात. अग अवगुण धन धनी धनेसा. आता हे कशाचे धनी असतात? कुबेरासारखे धनी असतात, गोस्वामीजींनी म्हटलेलं आहे. पण यांचं धन कोणतं हे गोस्वामीजींनी सांगितलेलं आहे. अघ अवगुण धन. अघ म्हणजे पाप आणि अवगुण म्हणजे अवगुण, दुर्गुण. पाप आणि दुर्गुण हे यांचं धन आहे. मनामध्ये पाप ते त्यांचं धन आहे. त्यातच ते धनी असतात, मोठे संपन्न असतात. आणि आतमध्ये दुर्गुण हृदयामध्ये, हेच त्यांचं धन आहे. त्यातच ते संपन्न असतात. गोस्वामीजी म्हणतायत, उदयकेत समहित सबही के. धूमकेतू सारखे असतात हे दुष्ट लोक. आता धूमकेतू बघा, कुठून तरी मधनं येतो, एखाद्या ग्रहाला धडकतो, त्या ग्रहाचा सर्वनाश करून टाकतो. काय त्या धूमकेतूचं कामही नसतं. पण चांगल्या ग्रहाचा, चांगल्या ताऱ्याचा हे धूमकेतू जसा नाश करतात, तसे हे दुष्ट लोक, तसे हे चांगल्या लोकांच्या हिताचा नाश करतात. उदयकेत सम हित सबही के, कुंभकर्ण सम सोवतनी के. आणि मग गोस्वामी तुलसीदासजी म्हणतायत की हे लोक जागे राहिले की लोकांचं काही ना काही करतातच. या लोकांचं जागं असणं, या लोकांचं सक्रिय असणं म्हणजे चांगल्या लोकांचं हित नष्ट होणं. म्हणून ही लोक सक्रिय नसलेली चांगली. कुंभकर्ण समसोवतनिके म्हणजे कुंभकर्ण जसा महिनोमहिने झोपायचा आणि जेवाय पुरताच उठायचा, तसं ह्या लोकांचं झालं पाहिजे असं गोस्वामीजींना वाटतं.
म्हणजे ही लोक सक्रिय राहिली नाही पाहिजेत, कारण ही लोक सक्रिय झाली की चांगल्या लोकांना त्रास देण्याचंच काम करतात. म्हणून ही लोक जास्तीत जास्त निष्क्रिय राहिली पाहिजे. सोवतनिके म्हणजे काय, आता झोपणार तर कोण नाही कुंभकर्णासारखं आजच्या काळात. म्हणजे वर्षभर झोपला परत एक दिवस उठून जेवला असं तर कोणाचं होणार नाही. कुंभकर्ण हा राक्षस होता, मायावी राक्षस. तो झोपू शकत होता एकदा जेवून. आजकाल तसं काही होणार नाही, पण इथं आजचा प्रासंगिक अर्थ असा घेतला पाहिजे, कुंभकर्ण सम सोवतनिके. सोवतनिके म्हणजे निष्क्रिय राहिले पाहिजे. दुष्ट लोक ही जास्तीत जास्त निष्क्रिय राहिली पाहिजेत, सक्रिय झाली नाही पाहिजेत, कारण त्यांचं सक्रिय होणं जगाचं कल्याण करणारं नाही, त्यांचं सक्रिय होणं हे जगाचं नुकसान करणारं आहे. म्हणून ही लोक निष्क्रिय राहिली पाहिजेत, दुष्ट लोक. पर अकाजुलगी तनु परिहरही, जिमी हिम उपल कृषी दलिगरही. पर अकाजुलगी, दुसऱ्याचं काम बिघडवण्यासाठी हे स्वतःच्या देहाचाही त्याग करायला तयार असतात. दुष्ट लोक दुसऱ्याच्या कामात विघ्न आणण्यासाठी आपल्या देहाचाही त्याग करतात. त्याला उदाहरण दिलेलं आहे, जिमी हिम उपल कृषी दलिगरही. हिम उपल म्हणजे गारा. आता बघा, गारांचा उन्हाळ्यात मोठा पाऊस पडतो गाराचा, आणि आपली शेतकऱ्यांची पिकं ही चांगली आलेली असतात आणि मधूनच आभाळ येतं, मोठा विजांचा कडकडाट चालू होतो आणि गारा पडायला सुरुवात होते. आता या गारा त्या चांगल्या पिकावर पडले की काय होतं, पिकाची पूर्ण नासाडी करून टाकतात. हातातोंडाला आलेलं पीक सगळं जमीनदोस्त होतं, शेतकऱ्याचं नुकसान होतं. मग ह्या गारा पिकाचं नुकसान करतात. मग त्या काही चिरकाल जगतात का, चिरकाल टिकतात का? नाही. 5च मिनिटामध्ये त्याही विरघळून त्यांचा नाश होतो. मग त्यांनी त्या पिकाचा नाश केला, मग स्वतःही जगल्या नाहीत, त्यांचाही लगेच विरघळून नाश झाला. तसे हे दुष्ट लोक आहेत. दुसऱ्याच्या कामात विघ्न आणण्यासाठी स्वतःच्या देहाचा म्हणलं तरी त्याग करायला तयार असतात. स्वतःचं कितीही नुकसान झालं तरी चालेल, पण शेजाऱ्याचं किंवा आपल्या बरोबर असणाराचं, आपल्या मित्राचं चांगलं झालं नाही पाहिजे. त्याच्या कामात विघ्न आलंच पाहिजे, हा त्यांचा धर्मच असतो. शेजारी पुढं नाही गेला पाहिजे, किंवा आपल्या बरोबर असणारा आपल्यापेक्षा वरचढ झालाच नाही पाहिजे. हेच यांचं म्हणजे चित्त विचार करत असतं. हाच त्यांचा अजेंडाच असतो की आपल्या पुढं कोण गेलं नाही पाहिजे. आपल्या बरोबर काम करणारा किंवा आपल्या बरोबर राहणारा किंवा आपल्या शेजापाजारी राहणारा तो आपल्यापेक्षा पुढं निघाला की त्याला खेचायचं. हेच या दुष्ट लोकांचं काम असतं. मग भलं आपलं किती नुकसान झालं तरी चालेल, पण त्याला त्याची जिरवायचीच, हा त्यांचा अजेंडा असतो. म्हणजे शेजाऱ्याने एखादा ट्रॅक्टर घेतला की ह्यानं हप्त्यावर म्हणलं तरी हा घ्या ना, पण शेजाऱ्याची जिरवणारच, त्याच्या कामात काही ना काही विघ्न आणणारच. त्याला भाडी भेटायला लागली की हा हप्त्याने ट्रॅक्टर घेणार आणि त्याची निम्मी भाडी वाढणार. म्हणजे त्याचं नुकसान, शेजाऱ्याचं नुकसान झालं पाहिजे. मग आपलं इकडं काय का होईल. हेच या दुष्टांचं चालू असतं. पर अकाजुलगी तनु परिहरही, जिमी हिम उपल कृषी दलिगरही. पुढं गोस्वामीजी म्हणतायत, बंद उखल जस शेष सरोसा. शेषाप्रमाणे मानून मी त्या दुष्टांना वंदन करतो, असं गोस्वामीजी म्हणतायत. सहस बदन बरणई परदोषा. सहस बदन म्हणजे शेष जसा, शेषनाग काय 1000 तोंड असलेला आहे, 1000 मुख शेषनागाला आहेत. त्याच्या मस्तकावरच ही पृथ्वी आहे असं मानलं जातं. अशा 1000 मुखाच्या शेषनागाप्रमाणे या दुष्टांना मानून मी त्यांचं वंदन करतो. कारण पुढं सांगितलेलं आहे, सहस बदन बरणई परदोषा. म्हणजे अनेक मुखांनी ही दुष्ट लोक
चांगल्या लोकांची निंदा करत असतात. जिथं जाईल तिथं चांगल्या लोकांची निंदा. कुठंही उभं राहा, 4 लोक यांचं काम एकच असतं, 4 लोक कुठंतरी जमवायची आणि कोणाची तरी निंदा करत बसायची. जो आपल्याला वरचढ ठरतोय ना, जो आपल्याला टप जातोय, जो आपल्या पुढं चाललाय, त्याची 4 चौघात आबरू घालवायची, त्याची बदनामी करायची, त्याच्याबद्दल काहीतरी अफवा पसरवायची, त्याची निंदा करायची, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीला मोठं मोठं करून सांगायचं, हे या दुष्टांचं खरं काम असतं. मग त्यासाठी त्यांना 1000 तोंड आल्यासारखी ते बोलत असतात. आणि जिथं उभं राहील तिथं त्यांचं हेच काम चालू असतं. स्वतःविषयी काय बोलायचं नाही, स्वतःबद्दल काय सांगायचं नाही, दुसऱ्याबद्दलच दुसऱ्याचीच निंदा करत राहायचं. म्हणून शेषनागाप्रमाणे मानून त्यांना मी वंदन करतो. का वंदन केलेलं आहे? कारण तुम्ही निंदा करता म्हणून आमचं कल्याण होतं. तुम्ही निंदा करता, तुम्ही आमचे दोष बघता म्हणून आम्हाला कळतं की आमचं काय चुकतंय. नाहीतर स्वतःला कुठं जास्त कळतं. उलट तुम्ही आम्हाला बिना साबण बिना पाणी धुवून काढण्याचंच काम करताय म्हणून तुम्हाला वंदन आहे, असं गोस्वामीजी म्हणताय. बंधौ खलजस शेष सरोषा सहस बदन बरनई परदोषा पुनि प्रणव पृथुराज समाना परग सुनई सहस दस काना. पुढे गोस्वामीजी म्हणतायत की मी पृथुराजाप्रमाणे मानून या दुष्टांना वंदन करतो. आता आधी शेषनागाप्रमाणे मानलानी वंदन केलं, आता पृथुराजाप्रमाणे मानतायत आणि वंदन करतायत. आता हा पृथुराजा कोण होता की ज्यानं सहस दस काना म्हणजे 10,000 कान भगवंताकडे मागितली होती. कशासाठी? निंदा ऐकण्यासाठी नाही, दुसऱ्याविषयी वाईट ऐकण्यासाठी नाही, तर भगवंताची कीर्ती ऐकण्यासाठी, भगवंताचे गुण, भगवंताचं रूप, भगवंताचं धाम, भगवंताचं नाम, भगवंताच्या कथा, भगवंताच्या लीला, हे सगळं ऐकण्यासाठी पृथुराजानं 10,000 कान मागितले होते. पण ह्यांचे कान त्याच्यासाठी नाहीत. यांच्या कानांचं काम एकच आहे, आपल्या पुढं जो चाललाय त्याला लोकांनी वाईट म्हणलं पाहिजे, हा त्यांचा अजेंडा असतो. मग त्याला वाईट म्हणावं त्यासाठी आधी त्यांची लोकांमध्ये निंदा करायची, बदनामी करायची, आणि मग लोक त्या व्यक्तीविषयी लोकांनी बोलायला सुरुवात केली पाहिजे. मग ह्यांच्या कानांना ऐकू आलं ते लोकांनी त्या आपल्या शत्रूची निंदा केली, हे ह्यांच्या कानाला ऐकायला आलं की ह्यांना समाधान वाटतं, मग ह्यांना आनंद होतो. मग ते ऐकायला त्यांचे कान आसुसलेले असतात. आपल्या शत्रूची निंदा लोक करायला लागले की मग 10,000 कान, असे 10,000 कान पसरून ही लोक ऐकत असतात, ही दुष्ट लोक. म्हणून पृथुराजाप्रमाणे मानून मी यांना वंदन करतो. पुढं गोस्वामीजी म्हणतायत बहुरी सक्र सम बिनवतेही संतत सुरानी कहित जेही. इंद्राप्रमाणे मी मानून यांना वंदन करतो. इंद्राला जशी देवांची सेना हितकारक असते किंवा हितकारक वाटते, तसे मद्य यांना हितकारक वाटतं. म्हणजे दारू, नशा किंवा व्यसन म्हणा, यांना व्यसन हितकारक वाटतं. जसं इंद्राला देवांची सेना हितकारक वाटते, तसं व्यसन ह्यांना चांगलं वाटतं. म्हणून इंद्राप्रमाणे मानून मी यांना वंदन करतो. पुढे गोस्वामीजी म्हणतायत बचन बज्रजही सदा प्यारा. यांना कठोर वचन, वज्रासारखं कठोर वचन बोलायला आवडतं. सरळ कुणाला बोलणारच नाही, वाकड्यातच बोलायचं. चांगल्या भाषेत विनम्रतेनं विनय करून गोड शब्दात बोलणं यांना माहीतच नसतं. कठोर शब्दातच, वज्रासारखा कठोर शब्दच वापरायचे. जणू दुसऱ्याच्या समोरच्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, पण यांना काही फरक पडत नाही. बचन बज्रजही सदा प्यारा सहस नयन पर दोष निहारा.
आणि हजार डोळ्यांनी दुसऱ्याचे दोष हे लोक पाहत असतात. अशा लोकांना, अशा दुष्टांना, अशा खलांना मी वंदन करतो, असं गोस्वामीजी म्हणतायत. चौथा दोहा, उदासीन अरिमीत हित सुनत जरही खलरीती. दुष्टांचं अजून एक लक्षण सांगितलेलं आहे. उदासीन म्हणजे तटस्थ, ज्या व्यक्तीचा यांच्याशी काही संबंध नसतो. अरी म्हणजे शत्रू, जे यांचे शत्रू असतात, म्हणजे यांनी ज्यांना शत्रू मानलेलं असतं. वास्तविक पाहता ते शत्रू यांना काही शत्रू मानत नसतात, पण यांनी उगाचच आपल्या जे पुढे जात आहेत त्यांना शत्रू मानलेलं असतं. मग असे शत्रू आणि मित्र म्हणजे जे यांच्यापेक्षा खाली राहत आहेत, जे यांचं ऐकतायत, त्यांना हे मित्र समजत असतात. जे आपल्यापेक्षा पुढं जात आहेत, जे आपल्याला वरचढ ठरतायत, ते भलेही मित्रासारखे असले तरी ते यांना शत्रू वाटत असतात. आणि ज्यांचा यांच्याशी कधी संबंधच आलेला नसतो, अशी तटस्थ लोक. या तिघांचंही हित झालं, या तिघांमधल्या कुणाचं जरी हित झालं, चांगलं झालं, हे यांना जर ऐकायला मिळालं, बघायला मिळालं, तर यांची छाती भडभडायला सुरुवात होते. छातीत अग्नीच्या ज्वाळा उठायला सुरुवात होते, चरफडायला सुरुवात होते यांची. दुसऱ्याचं चांगलं झालेलं यांना बघवत नाही. ही दुष्ट लोकांची प्रवृत्ती आहे, ही खलांची प्रवृत्ती आहे, खलांची ही लक्षणं आहेत. उदासीन अरिमीत हित सुनत जरही खलरीती जानी पानी जुग जोरी जन बिनती करैस प्रीती. आणि अशा लोकांना मी हात जोडून प्रार्थना करतो, विनंती करतो, वंदन करतो, प्रणाम करतो, असं गोस्वामीजी म्हणतायत. कारण तुमच्यामुळं आमचं कल्याण आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही चांगल्या प्रकारचं जगू शकतो, हे गोस्वामीजी सांगतायत. अशा पद्धतीनं गोस्वामीजींनी खलांचं वंदन केलेलं आहे. आता हे खलांचं अजून एक लक्षण असं सांगितलेलं आहे पुढच्या चौपाईमध्ये. दोहा नंबर 4च्या पुढं एक चौपाई त्यांच्यासाठी लिहिलेली आहे. मैं अपनी दिशी कीन निहोरा तिन निज ओरन लावू बभोरा. म्हणजे यांना कितीही बोललं तरी ते त्यांचं काम चुकवणार नाहीत. ते दुसऱ्याचं वाईट करण्याचं काम कधीच चुकवणार नाही. ते त्यांचं काम करतच राहणार. कुणासारखं? कावळ्यासारखं. बायस पलियही अति अनुरागा. बायस म्हणजे कावळा. कावळा तुम्ही कितीही प्रेमानं पाळा, होई निरामिस कबहू की कागा. कावळा कितीही प्रेमानं पाळा, तो कधी शाकाहारी होणार नाही. कितीही प्रेम ना त्याला, कितीही शास्त्र शिकवा, कितीही वेदांचं, पुराणांचं, कितीही उदाहरणं द्या की असले गुण चांगले नाहीत, असं करणं चांगलं नाही, दुसऱ्याची निंदा करणं बरं नाही, दुसऱ्याचं दोष बघणं बरं नाही, दुसऱ्याच्या हिताची हानी करणं बरं नाही, कितीही त्यांना शिकवा, ते शाकाहारी होणार नाही. कावळे शाकाहारी होत नाहीत. ते त्यांचं काम कितीही तुम्ही प्रेमानं पाळला, कुठं ना कुठं जाऊन ते टोची मारणारच, मेलेलंच खाणार. कावळे बघा, रस्त्यावर काहीतरी पडलेलं असतं मरून, बरोबर तिथं जाऊन तिथं कावळा जाणारच. कितीही तुम्ही तो कावळा पाळला जरी असला घरी, तरी तो ते जाऊन खाणारच. त्याला सोनं खायला घाला, पण तो शाकाहारी होणार नाही. तसे हे दुष्ट लोक असतात. त्यांना कितीही समजवा, कितीही चांगलं सांगा, पण ते त्यांचं काम सोडणार नाहीत. ते दुसऱ्याचं वाईट करतच राहणार. अशा पद्धतीनं गोस्वामीजींनी खलांना वंदन केलेलं आहे. त्यांची लक्षणंही सांगितलेली आहेत. अशी भरपूर लोक आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना ओळखलं पाहिजे आणि त्यांच्यापासून प्रामाणिक अंतर ठेवून राहिलं पाहिजे. त्यासाठी गोस्वामीजींनी खलांची वंदना या 4थ्या दोह्यामध्ये केलेली आहे. पुन्हा एकदा खलांची थोडक्यात लक्षणं बघू आणि
आजच्या कथेला विराम देऊ. खलांची लक्षणं गोस्वामीजींनी सांगितलेली आहेत की ते दुसऱ्यांचं हित होऊ देत नाहीत. जे आपलं चांगलं करतात त्यांच्याशीच ते प्रतिकूल वागतात. म्हणजे जे आपल्यावर उपकार करतात त्यांच्यावरच हे अपकार करतात. त्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे हे दुसऱ्याच्या हिताची हानी करतात, दुसऱ्याचा लाभ होऊ देत नाहीत. दुसऱ्यांचा सर्वनाश झाला की यांना आनंद होतो, दुसऱ्यांचा उत्कर्ष झाला की यांना दुःख वाटतं, आणि दुसऱ्याचा सर्वनाश झाला की यांना आनंद होतो. 4 लक्षणं झाली. हे राहूसारखे आहेत. म्हणजे जिथं हरिहरांच्या कथा चाललेल्या असतात तिथं हे विघ्न आणतात राहूसारखे. हे सहस्त्रबाहूसारखे दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये शूर आहेत. दुसऱ्यांचे दोष पाहण्यामध्ये त्यांना 1000 डोळ्यांनी दुसऱ्याचे दोष पाहत असतात. माशीसारखे हे दुसऱ्याच्या तुपात पडतात आणि तूप खराब करून टाकतात. म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य बिघडवून टाकतात, त्यांचं नुकसान करतात. हे अग्नीप्रमाणे आहेत, प्रखर आहेत. यमाप्रमाणे क्रोध यांचा असतो. पाप आणि अवगुण हेच यांचं धन आहे, त्यातच ते संपन्न असतात. दुसऱ्यांचा उत्कर्ष उत्कर्ष होऊ नये त्यासाठी हे धूमकेतूसारखे असतात. आणि हे कुंभकर्णासारखे निष्क्रिय राहिलेलेच चांगले असतात. गारांसारखे हे दुसऱ्याच्या चांगल्या पिकाची नासाडी करतात. म्हणजे दुसऱ्याच्या कामात विघ्न आणण्यासाठी स्वतःच्या देहाचाही ते त्याग करतात. शेषनागाप्रमाणे हे दुसऱ्यांची निंदा 1000 मुखांनी करत असतात. पृथुराजाप्रमाणे हे दुसऱ्याची निंदा ऐकण्यासाठी त्यांचे कान आथुरलेले असतात. इंद्रासारखं यांना व्यसन चांगलं वाटतं. यांचे वचन वज्रासारखे कठीण असतात. 1000 डोळ्यांनी दुसऱ्याचे दोष हे पाहत असतात. आणि तटस्थ असू द्या, शत्रू असू द्या, मित्र असू द्या, कुणाचंही भलं झालं ते ऐकून त्यांचं हृदय चडफडायला लागतं. त्यांच्या हृदयाची आग होते. दुष्टांना किती जरी समजावून सांगितलं तरी कावळ्यासारखे ते त्यांचं मांस खाणं सोडत नाहीत, किंवा कावळ्यासारखे ते त्यांचं गुण बदलत नाहीत. आहे तेच गुण ते पुढं पाळत असतात. त्यांचं काम ते करत राहतात. म्हणून अशा दुष्टांना मी वंदन करतो असं गोस्वामीजी म्हणताय. सियावर रामचंद्र भगवान प्रिय हो, राधावर कृष्णचंद्र भगवान प्रिय हो, उमापति महादेव प्रिय हो, पवनसुत हनुमानजी महाराज प्रिय हो, गोस्वामी तुलसीदास जी महाराज प्रिय हो. जय जय रघुवीर समर्थ.